वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण तर महाभारताची कथा आपण श्रवण करत आहे. तर काल आपण प्रसंग पाहिला. तर महाभारतामधलं दुसरं पर्व आपण पाहिलं. पहिलं पर्व पाहिलं आपण आदी पर्व. आता सभा पर्व चालू आहे. तर या सभा पर्वामध्ये आपण काल श्रवण केलं की कशा प्रकारे जुगारामध्ये युधिष्ठिर महाराजांनी सर्व गमावलं. कृष्णा हरे 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 राम 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 हरे. तर युधिष्ठिर महाराजांनी सर्व गमावलं आणि त्याच्यानंतर द्रौपदीचं वस्त्रहरण पण झालं. लक्षात आहे नाही. तर पहा जुगार एवढा वाईट आहे तर व्यक्तीचा सर्वनाश करून टाकते. किती चांगला व्यक्ती असो. लक्षात आहे नाही. कारण जुगारामुळं सत्य नष्ट होते जीवनात. तर त्याच्यामुळं त्याच्यात कलियुगाचा निवास सांगितलेला आहे. तर याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. पहिल्यांदा व्यक्ती मनोरंजन म्हणून खेळते, पण असं खेळत खेळत नंतर त्याला ते व्यसन लागते आणि जेव्हा व्यसन लागते तर तो घरातलं सर्व डावावर लावू शकते काही पण. आता युधिष्ठिर महाराज विचार करा, धर्मराज आहे आणि स्वतःची पत्नी डावावर लावली. थोडा विचार करा. धर्मराज असून अशी जर परिस्थिती तर मग आपल्यासारख्याने किती सावध राहायला पाहिजे जुगारापासून. फार वाईट व्यसन आहे जुगार. लक्षात, जसं दारू वाईट आहे, मांसाहार वाईट आहे, व्यभिचार वाईट आहे, तसं जुगार पण हे कलियुगाचंच आहे त्याच्यामध्ये निवास. लक्षात आहे नाही. तर याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. नाहीतर जसं युधिष्ठिर महाराजाला वनवास झाला, कारण काय होतं, हेच कारण आहे जुगाराचंच. काय नका आता आज ती कथा येईल. वनवास होणार आता 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. काय नका. तर त्याच्यामुळं याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. तरी कलियुगाचं जे स्थान आहे तर आपल्याला सुख शांती समाधान पाहिजे असं त्या 4 गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. कारण याच्यात कलियुगाचा निवास आणि जिथं कलियुग आहे तिथं सुख शांती समाधान काही नाही. तिथं भांडणंच आहेत, फक्त कलहच आहे. काय नका. तर या 4 गोष्टी सोडून जर आपण हरिनामाचा जप केला तर मग आपण कलियुगामध्ये राहून बी सुखी होऊ शकतो. काय नका. तर कलियुगाचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. 4 गोष्टी जर आपण सोडून दिल्या आणि हरिनामाचा जप सुरू केला तर मग आपला कलियुगामध्ये राहून बी आपण कलियुगाचा प्रभाव आपल्यावर पडणार. लक्षात आहे. नित्य सत्यामित हरिपाठ जाशी कलिकाळ त्याशी न पाहे दृष्टी. कलिकाळ त्याच्याकडे पाहू शकणार नाही. त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम राम. तर काल आपण श्रवण केली कथा की ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तर भगवंतांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि द्रौपदी एवढ्या साड्या पुरवल्या की हजारो हातीचा बळ असलेला दुशासन थकला, पण द्रौपदी नग्न झाली नाही. तरी पहा भगवंताची विशेष कृपा आहे. तर भगवंत आपल्या भक्ताचं कसं रक्षण करतात. काय नका. तर का भगवंतांनी रक्षण केलं तर पहा भगवंताचं कसं आहे, तुम्ही त्यांच्यासाठी जेव्हा त्याग करता तर भगवंत पण तुमच्यासाठी काही करायला तयार होतं. तर आपण कथा श्रवण केली अगोदर. शिशुपालाचा वध केला कोणी? भगवान श्रीकृष्ण. सुदर्शन चक्र फक्त लीला आहे. लक्षात येईल. तर भगवंताच्या बोटाला थोडी जखम झाली. तर श्रीकृष्णाने आता त्यांचं चिन्मय शरीर असते, चिदानंद. त्याला हाड मांस रक्त काही नसते. भगवंताचं चिदानंद शरीर असतं. चिदानंदमय देह तुम्हारी. पण लीला केली भगवंतांनी की असं रक्त आल्याचं नाटक केलं बोटात आणि लगेच म्हणलं आता काहीतरी बांधव. तिथं सर्व राण्या होत्या त्या, पण ही विचार करायला की हे आणल ते आणल, पण कोणी काही आणलं नाही. तर त्यावेळेस द्रौपदीनं काय केलं होतं, नवीन वस्त्र धारण केले होते, नवीन साडी.
तर ज्यावेळेस तिला कळालं की श्रीकृष्णाला हे लागले, तर तिनं काही विचार केला नाही, नवी साडी हे काय, लगेच त्या सभेमध्ये ती हार्टी साडी आणि बांधली श्रीकृष्णाच्या पोट. लक्षात आले. तर श्रीकृष्ण म्हणे याची परतफेड करील मी, हा ना का. तर ते काही त्याने विचार केला नाही पाहिजे. पदच भरजगरी पितांबर दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. तर ते भगवंतांनी काय केलं, म्हणजे याची मी परतफेड कर. आणि मग भगवंतांनी आपण काल पाहिलं की एवढं वस्त्र पुरवलं द्रौपदी की दुशासन थकला ओढ, पण वस्त्र संपले नाही. कळलं का. तर त्याच्यामुळं भगवंतासाठी आपण थोडं जरी काही केलं तर भगवंत लक्षात, ते विसरत नाहीत. माणसं विसरतात, माणसं कृतज्ञ बनतात, पण भगवंत कधी कृतज्ञ बनत नाही. थोडं सुदामाने फक्त 4 मोठी पोहे दिले, काय ना का, किती भगवंतांनी सोन्याचं गाव देऊन टाकला, काय ना, गाव सोनियाचा दिला का. तर असं आहे. थोडं आपण जेव्हा श्रीकृष्णासाठी काही करतो तर श्रीकृष्ण हजारो पटीनं आपल्याला ते काय करतात, परत करतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे त्यांचं भक्ती करतात त्याची तर विशेष काळजी श्रीकृष्ण घेतात. तर काल आपण कथा श्रवण केली की द्रौपदीनं काय झालं की त्यावेळेस गांधारीला फार दुःख झालं, तिनं क्षमा मागितली द्रौपदीची आणि म्हणले क्षमा कर म्हणले, आणि तू सून हे म्हणले कुरुवंशाची, तू शाप देऊ नको कोणाला. पण पतिव्रता स्त्री होती द्रौपदी, शाप जर दिला असता लगेच कौरवाचा विनाश झाला असता. तर तिनं माफी मागितली, तर तू हे करू नको. तर धृतराष्ट्र पण म्हणे बाळा तू असं काही करू नको म्हणले, तुला काय पाहिजे ते वरदान माग. तर त्यावेळेस 2 वरदान मागितली तिने. पहिल्या वराने काय सांगितलं, मला आणि धर्मराजाला तुम्ही आपल्या दास्यातून मुक्त करा, हा पहिला वर. आणि दुसरा वर काय सांगितलं की माझ्या 4 पती जे आहेत भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांना मुक्त करा. तर युधिष्ठिर महाराज म्हणले बाबा तू तिसरा वर आणखीन माग. ते हे धृतराष्ट्र म्हणलं. तर त्यावेळेस काय म्हणते द्रौपदी की क्षेत्रानीला फक्त 2च वर मागायचा अधिकार आहे, तिसरा वर मी मागू शकत नाही. मग धृतराष्ट्राने प्रसन्न होऊन इंद्रप्रस्थ वापस दिलं. तिने मागितलं नाही. काल मी बोलून गेलो, मागितलं नाही तिने फक्त 2 वर मागितले, हे पती आणि तिला स्वतः दास्यातून मुक्त केलं. पण धृतराष्ट्राने प्रसन्न होऊन मग इंद्रप्रस्थ वापस देऊन टाकलं. म्हणजे काय करतो हे घेऊन जाय आणि तुम्ही जाऊन तिथं आनंदानं आता राहा म्हणले. आता मग जे हरले होते सगळं वापस दिलं धृतराष्ट्राने आणि सर्व पांडव वापस निघाले कोणीकडे जाण्यासाठी, इंद्रप्रस्थ. तर वापस जाऊ लागले. तर जाताना कर्ण फार चिडवू लागला पांडवाला, म्हणजे द्रौपदीमुळे वाचले म्हणले तुम्ही, नाही तर तुम्ही आज आमचे दास झाले असते सगळ्याला. तर अर्जुनाला फार राग आला, म्हणले तुला इथं नाही म्हणले, रणांगणावर दाखवतो म्हणले, तिथं ये माझ्या समोर. तर याच धनुष्याने म्हणे तू डोकं ओढून टाकणार, कर्णाला सांगितलं अर्जुनाने. तर नंतर पांडवांनी आणि द्रौपदीने श्रीकृष्णाचे फार आभार मानले. म्हणले श्रीकृष्ण जर आले नसते तर आज आपण काही राहिलं, सगळं राज्य बी गेलं असतं आणि द्रौपदीचे पूर्ण वस्त्रहरण पण झालं असतं. लक्षात येईल. तर त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणे तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या संगच आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, हरी या गात निवार. फक्त म्हणे मला स्मरण करा, तुम्ही जेव्हा काही संकट येईल माझं फक्त स्मरण करा, मी लगेच तुमच्या समोर येईल. काय ना. आणि काल आपण पाहिलं की द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ लागलं तर तिथं बरेच लोक बसले होते. तर पहा, जसं पाप करणाऱ्याला पाप लागत आहे तसं पाहणाऱ्याला पण. तर जेवढ्याने ते वस्त्रहरण पाहिलं सर्व मेले कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये, है ना का, सगळी. ते मग भीष्म पितामह असो, द्रोणाचार्य असो, बाकीचे कौरव असो, सगळेजण मेले. पण पाप पाहणाऱ्याला पण काय लागते, पाप करणाऱ्याला पाप तर लागतेच, पाप पाहणाऱ्याला पाप लागते आणि पापाचा प्रचार करणाऱ्याला पण पाप लागते, काय ना का. त्याचा काही अंश पापाचा त्या व्यक्तीला पण भोगावं लागते. म्हणून चांगल्या गोष्टीचा प्रचार करायला पाहिजे. वाईट गोष्टीचा प्रचार, वाईट गोष्ट जरी कळाली तर ती प्रचार नाही करायचा, त्याचा शांत राहू द्यायची तशी. नाही, चांगल्या गोष्टीचा प्रचार करायला पाहिजे पण वाईट गोष्टीचा प्रचार नाही व्हायला पाहिजे, काय ना का. तर मग पांडवाला वैभव पुन्हा प्राप्त झालं आणि सर्वजण वापस गेले इंद्रप्रस्थाला. तर नेमकेच ते पोहोचले तिथं काही वेळासाठी. तर इकडं कौरव गेले धृतराष्ट्रापाशी. म्हणले आता पांडव काही शांत बसणार नाही, अपमान झाला म्हणे त्यांचा, ते बदला घेणार. हा ना. आता पांडव काय करणार, बदला घेणार म्हणले आणि आक्रमण करणार म्हणले आपल्यावर. मग त्याच्यापेक्षा आपण काय करू, पुन्हा त्यांना एकदा बोलू डाव खेळण्यासाठी.
वापस. पहा एवढं सगळं झालं तरी काही फरक पडा नाही कौरव व्हायला. जसे होते तसेच दुष्ट माणसाला काही फरक पडत नाही. तर म्हणले फक्त 2च डाव खेळायचे, आता जास्त खेळायचे नाही. कोणी सांगितलं? कौरवाने, दुर्योधनाने 2च डाव खेळायचे म्हणले. आणि पहिल्या डावामध्ये जो हरल त्याला 12 वर्षाचा वनवास, आणि दुसऱ्या डावामध्ये जो हरल त्याला 1 वर्षाचा अज्ञातवास. तर असे 2 डावं म्हणले खेळू. नंतर बंद म्हणले, जुगार खेळायचा नाही. पण एवढे 2 डावं खेळायचे म्हणले, नाहीतर म्हणले ते बदला घेऊन हे करणार. लक्षात येईल. तर धृतराष्ट्राला पटलं ते, कारण हे याच्याच धृतराष्ट्राला सगळं कळायचं पहा. पण एवढा तो दुर्योधनाच्या मोहामध्ये येडा झाला होता की त्याला काही सत्य काय असत्य काय काय दुर्योधन म्हणून तेच खरं वाटायचं त्याला. दुर्योधन आणि शकुनी दोघंच होते त्याच्या जवळपास फिरायला, तेच सांगत राहायचे त्याला काय सांगायचं ते. आणि शकुनी जो आहे तो मुद्दाम विनाश करण्यासाठी आला होता कौरवाचा, हस्तिनापुराचा. आणि त्याला फार राग आला होता. का राग आला होता? कारण भीष्म पितामह गेले होते गांधार देशात. कशासाठी? त्यांची मुलगी मागण्यासाठी, गांधार नरेशाची. पण आता एवढा प्रभाव होता भीष्म पितामहाचा की त्यांची इच्छा नव्हती. कोणाची? त्या गांधार नरेश जे आहे, म्हणजे शकुनीच्या बापाची इच्छा नव्हती ती मुलगी द्यावं. कोणाला? धृतराष्ट्र. आंधळ्याला कोण देणार पोरगी? पण त्याला काही बोलता नाही याच्या सत्तेमुळं. तर हा राग शकुनीच्या मनामध्ये होता की माझ्या बहिणीचा यांनी वनवास केला, यांचा मी याचा पूर्ण विनाश करणार. म्हणून तो शपथ घेऊनच आला होता हस्तिनापुरात. नाही का? कौरवाचा विनाश करेल तेव्हाच मी शांत बस. तुम्ही पहा, प्रत्येक शकुनीचा प्लॅन कौरवाच्या विनाशाचाच होता. ध्यान देऊन पहा. कोणतंच चांगलं कार्य करायला सांगितलं नाही कौरवाला शकुनीने. शेवटपर्यंत दुर्योधनाला वाईट मार्ग शिकवला शकुनीनं. कोणतीच चांगली गोष्ट शिकव. भीमाला मोदक 20 पाजायला यानंच सांगितलं. लक्षग्रहाचा प्लॅन यांचाच होता. काय ना का आता हे जुगाराचं यांचाच हे प्लॅन. तर असे पूर्ण म्हणजे कौरवाचा हे करायसाठी विनाश. तर शकुनी पण होता तिथं, आणि दुर्योधन आणि धृतराष्ट्र या तिघांनी प्लॅन केला. ठीक आहे म्हणले. तर त्यावेळेस भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि विदुरजी यांनी म्हणले अरे हे काय नाही म्हणजे एवढा विनाश झाला नेमकाच, एवढं मोठं झालं हे प्रकरण, तरी पुन्हा जुगार खेळायचंच का म्हणले तुम्हाला? पुन्हा का आता जुगाराचं नाव काढायले म्हणले? एवढा विनाश झाला सगळा, आता हे करू नका म्हणले, नाही तर कौरवाची फार वाईट अवस्था होईल. पहिलेच पांडव चिडलेत म्हणले, आता थोडी शांत बसा म्हणे काही वेळासाठी. पण दुर्योधन जो आहे तो म्हणले मला त्यांना बोलवत लागेल म्हणले तुम्हाला, नाही तर मी काहीतरी करेल. तो धमकी द्यायचा धृतराष्ट्र, आणि धृतराष्ट्र मोहामध्ये आंधळा असल्यामुळे दुर्योधन जे म्हणाल तेच करायचं. काय का आता काय झालं मग, धृतराष्ट्राचं काही चाललं नाही दुर्योधनापुढे. आणि त्यांनी काय केलं, प्रतिकामी नावाचा त्यांचा एक सेनापती पाठवला. कुठं? पांडवाकडं. त्यांनी सांगितलं की इंद्रप्रस्थला तू जाय आणि पांडवाला घेऊन ये. कशासाठी? जुगार खेळण्यासाठी. परत नेमकेच पोचले तिथं ते पांडव. तर जाय म्हणले तिथं, आणि स्पेशल सांग त्यांना की धृतराष्ट्राने आज्ञा केली तर ही आज्ञा मोडायची नाही. धर्माला भेट म्हणे अगोदर, चौघायला भेटू नको बाकी. त्यांना माहिती आहे हे काय चौघा ऐकणार नाही. धर्मराजाला भेट म्हणले अगोदर. तर त्यावेळेस मग म्हणे ठीक आहे काही हरकत नाही. आणि हा गेला तिथं. तर तिथं आणि शपथ पण घातली धृतराष्ट्राने, मग शपथ आहे म्हणे धर्मराजाला की माझी आज्ञा मोडायची. आता नाईलाज झाला. कोणाचा? धर्मराजाचा. पांडवाला धक्काच बसला. तर त्यावेळेस म्हणले युधिष्ठिर महाराज म्हणले जर आज्ञा असेल म्हणे आपल्या याची काकाची तर मग काही हरकत नाही म्हणे, आपला विनाश झाला तरी चालेल, पण त्यांच्या आज्ञेचं काय करायचं? पालन करायचं म्हणले. मग पांडव पुन्हा हस्तिनापुराला आले. कळालं का? लगेच ही लीला झाली नाही आपल्यावरती डायरेक्ट. आता आपलं कसं आहे माहिती आहे का, महाभारत एवढं मोठं आहे, 1,00,000 श्लोकाचं आहे. किती? तर काही कथा सुटणार आणि काही जास्तीच्या पण येणार. तर असं समजू नका की काही चुकीचं महाभारत यांनी अलग सांगायला. मी काय सांगायला लक्षात येईल, काही कथा सुटणार आणि काही जास्तीच्या पण येणार. आणि 1,00,000 श्लोकाचं पूर्ण जर वाचायचं म्हणजे किती वेळ लागेल? कारण तर ज्या यायला त्याच्यात समाधान माना. कारण आपण सारांश रूपामध्ये पाहिलो. काय पाहिलो? सारांश. पूर्ण महाभारत होईना आपलं, होतच नाही एका महिन्यात. कारण फार विशाल ग्रंथ आहे महाभारत.
तर ज्यांनी ऐकलं, ज्यांनी अगोदर बऱ्याच वेळा ऐकले, त्यांना असं वाटत असेल बुवा हे सुटायले ते सुटायले. जे पहिल्यांदाच ऐकायला त्यांना वाटत असेल फार चांगलं सांगायला. तर दोघे बी खुश राहा, कोणी नाराज होऊ नका. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम राम. आता इकडं धर्मराजाने स्वीकार केले ते आज्ञा त्यांची आणि वापस आले सर्व पांडव. नेमकेच गेले होते, परत वापस आले. कळालं का? नेमकेच पोहोचले तिथं, कामं करणार थोडेफार, लगेच वापस आले तिथून. आणि मग इकडं शकुनी काय म्हणला की आता फक्त आपल्याला 2च डाव खेळायचे, पहिल्यासारखं खेळत बसायचं नाही जास्त वेळ, 2च डावामध्ये कार्यक्रम आटवायचा आहे म्हणून. तर युधिष्ठिर महाराजाला वाटलं ठीक आहे 2 डाव म्हणजे काय जास्त वेळ लागणार नाही. तो सर्वजण बसले. पण म्हणले अटी लक्षात घ्या, पहिला डाव जो हरल त्याला 12 वर्षाचा वनवास, आणि दुसरा जो डाव हरल त्याला 13 वर्षाचा वनवास, म्हणजे 13व्या वर्षाचा अज्ञातवास. आणि अज्ञातवासामध्ये जर पाहिलं तर परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. म्हणजे किती अवघड आहे. म्हणजे यांची इच्छा होती की पांडवांनी वनवासातच राहावं, वापस येऊन नाही इकडं हस्तिनापुर आणि इंद्रप्रस्थ कौरवच राज्य करावं, अशी यांचा प्लॅन होता. आता काय झालं की धर्मराजाने मान्य केलं, आपल्या काकाची आज्ञा आहे, तर मान्य केले त्यांनी अटी आणि खेळण्यासाठी बसले. लक्षात आहे. आणि शकुनीचे पासे मी काल सांगितलं, त्यांच्या वडिलाच्या हाडापासून बनवले, त्यामध्ये नेहमी शकुनाचंच म्हणणं ऐकायचे. जो नंबर तो म्हणत तेच नंबर पडायचा त्या पाशामध्ये. कारण त्याचा बाप बी कट्टर विरोधी होता याचा, हस्तिनापुराचा. काय ना का त्या मरतानी शकुनीला सांगितलं होतं, म्हणे मी जेव्हा मरल तर माझ्या हाडाचे पाशे कर म्हणे तू तयार. ते ती नेहमी तोच ऐकते. तर असं याला म्हणतात हाडवैर. मेलत हाड पण सुधरत नाही, हाड पण विरोधातच पडायले त्याच्या. तर त्यांनी काय केलं मग, शकुनीनं पासा टाकला लगेच, आणि पासा टाकल्याबरोबर त्याच्याच बाजून पडले, ते पडणारच होते. आणि लगेच मग 12 वर्षाचा वनवास पांडव आहे, लक्षात आहे. आणि त्याच्यानंतर परत पासे टाकले, 1 वर्ष अज्ञातवास. झालं, संपलं सगळं. आता इंद्रप्रस्थ गेलं आणि सगळंच गेलं, लक्षात आहे. लगेच काय झालं की तिथं घेऊन आले, त्यांनी सांगितलं कौरवानी हे सर्व आता आभूषणं काढून ठेवा, आता तुम्ही वनवासी झाली, आता तुम्हाला हे दागिन्याची काय गरज नाही. जसं प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना काही काय केलं, सगळे काढून, तसंच परिस्थिती, सगळे काढून घेतले यांचे, काहीच ठेवलं नाही, लक्षात येईल. आणि त्यांनी मग ते वनवासी वस्त्र परिधान केले, वल्कलं ते हे, आणि म्हणले आता तुम्ही आरामात राहा 12 वर्ष. पण एक लक्षात ठेवा, अज्ञातवासात जर पाहिलं तर परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, हे लक्षात ठेवा म्हणून. तर बरोबर राहा व्यवस्थित. तर कर्णानं सांगितलं सैनिकाला वाजवा म्हणे आता बँड. आणि आनंद झाला तयार, काहींचं टेन्शनच मिटलं यांचं कौरवायचं, लक्षात आहे. आनंदानं नाचू लागले कौरव. आणि दुःशासन तर एवढा हे झाला, त्याला एवढा हे आलं म्हणे, अरे द्रौपदी म्हणे तू काल जाते वनवासात, तू इथंच राह, तू वनवासाला जाऊ नको, तू इथंच राह म्हणले. आणि आता तिथं काय करणार आहे म्हणे वनवासामध्ये, तू इथंच राह म्हणले, तू एकदम आरामात दुर्योधनाबरोबर इथंच राह. ज्यावेळेस भीमाने ही गोष्ट ऐकली तर भीमाला एवढा क्रोध आला, एकदम गदा घेऊन मारण्यासाठी गेला अंगावर दुःशासनाच्या, लक्षात आहे. एकदम लालबुंद झाला रागवून. आणि म्हणले हे दुष्टा म्हणले लक्षात ठेव म्हणले, तू तुझे हे एवढी बडबड करायला म्हणले, जेव्हा मी वापस येईल तर याच गदेनं म्हणे तुझी छाती फाडील, तो रक्त पिईल आणि त्याच रक्ताने द्रौपदीचे केस धुईल, तोपर्यंतचे केस बी बांधणार नाही. दुसरी प्रतिज्ञा भीमाची, पहिली काल ऐकली आपण, दुर्योधनाला काय म्हणे, ही तुझी जंगा तोडेल एक गदेनं आणि तुझा मृत्यू होईल. आता ही दुसरी प्रतिज्ञा भीमाची, काय ना तू काय करल की छाती तुझी फोडून रक्त पिईल म्हणे मी, आणि द्रौपदीला जे आहे तिच्या वस्त्र त्या केसाने धुईल, तेव्हाच मी शांत हे करेन. आता पांडव निघले सर्वजण वनवासाला जाण्यासाठी. तर फार दुःखी झाले हस्तिनापुराचे लोक, पण त्या सर्वांना पांडव आवडत होते. पण काय करणार आता, यांच्या सत्तेपुढं त्यांना काही करता येईल की.
आता इकडं भीमाने प्रतिज्ञा केली. मग सहदेवाला बी वाटलं आपण मी प्रतिज्ञा करावं. तर तो शकुनीपाशी गेला. सहदेव म्हणले, मामा तुला एवढे जे कपटानं फासे टाकलेत म्हणे, तितक्या वेळा तू बाणाने मी डोकं हे करणार आहे म्हणे. सगळे माहीत आहे मला किती वेळा तो फाशी असे पलटलेत. सहदेवाने मारलं होतं कोणाला? शकुनीला. काय ना का तरी लक्षात ठेव म्हणले, तरच माझं नाव सहदेव आहे. मी प्रतिज्ञा करायला म्हणे, वाट पाहे म्हणे 12 वर्षाच्या नंतर तयारीत राहा. सर्व तयारी करूनच येणार आहेत म्हणे आम्ही. काय ना का प्रतिज्ञा केली. तर अर्जुनाने कर्णाला सांगितलं, तू बी तयार राह. 13 वर्षे पूर्ण होती, मी प्रतिज्ञा करतो, तू हा काय करील? वध करील. तर असे प्रत्येकजण वनातून मग जाण्यासाठी निघले. आता धर्मराजाच्या गुणाची सर्वजण प्रशंसा करू लागले, की एवढा महान राजा आणि तो वनवासामध्ये चाललाय. फार दुःखी झाले सर्वजण. तर मग कुंती महाराणी पण जाऊ लागली. पण पांडवांनी सांगितलं, आई तू फार आता वृद्ध झालेली आहे, तुला वनवासाचं दुःख सहन होणार नाही. मग काय केलं त्यांनी? कुंती महाराणीला विदुरजीच्या घरी ठेवलं. विदुरजीच्या त्यांच्या घरी राही म्हणले तू. तर धर्मराजाला फार दुःख झालं निरोप घेताना. विदुरजीनं सांगितलं धर्मराजाला समजून, की तू चिंता करू नको म्हणणे, जेव्हा काही समस्या येईल फक्त श्रीकृष्णाचं स्मरण. एकच उपाय, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती वेगळी. जेव्हा केव्हा चिंता येईल, हरिमुखी गाता हरपदी चिंता. तर लगेच भगवंताचं स्मरण करायला. जेव्हा केव्हा टेन्शन येईल, फार माणूस उदास होईल, दुःखी होईल, करमत नसेल, लगेच भजन करायला सुरुवात करायची. लक्षात आहे. तर ती भगवंताचं नाम आपलं सर्व दुःख काय करेल? दूर करेल. तर कुंती महाराणीने काय केलं? मग फार दुःख झालं तिला बी. पण विदुरजीनं समजून मूर्छित पडली ती जाता जाता. एवढं दुःखी झाली कुंती महाराणी. तर जाताना नकुल सहदेवाला सांभाळा म्हणले कुंती महाराणी, कारण ती लहान होते ना दोघं जण. तर या दोघांना सांभाळा म्हणले. त्याच्यानंतर मग विदुरजीनं म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. तर कुंती महाराणीला घरी दिलं. इकडं श्रीकृष्णाने विचार केला, तर हे सगळे जण चले तर सुभद्रेचं काय काम आहे इथं? तर श्रीकृष्ण सुभद्रेला आणि अभिमन्यूला घेऊन गेले कोठं? द्वारकेला. ते थांबले नाही तिथं, ते द्वारकेला घेऊन गेले. त्याच्यानंतर विदुरजीनं काय केलं? द्रौपदीचे जे 5 पुत्र होते, 5 जणांकडून झालेले, त्यांना द्रौपदीच्या घरी म्हणजे माहेराला द्रौपदीच्या द्रुपद राजाकडे पाठवून दिलं. सर्वजण तिकडे गेले आणि बाकी ज्या सुना होत्या त्या सर्व आपापल्या घरी पाठवल्या. कोणीच राहिलं नाही तिथं यांचं. लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर मग विदुरजी पांडवाला सोडण्यासाठी अरण्यामध्ये गेले आणि तिथं त्यांनी सांगितलं कशा प्रकारे आता वनवासामध्ये तुम्हाला राहायचं, कसं जीवन तिथं जगायचंय म्हणले. आणि इकडं ज्यावेळेस वापस आले विदुरजी पांडवाला वनामध्ये सोडून, तर आल्या विदुरजीला विचारलं धृतराष्ट्र की पांडव वनवासात कसे गेले. तर त्यावेळेस विदुरजी म्हणले, काय सांगायचं म्हणले, महाराज पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी होते. तर ते चालताना मंत्रोच्चार करत जात होते, मंत्र म्हणत जात होते. त्याच्यानंतर धर्मराज खाली मान घालून शांत जाऊ लागले. भीम आपल्या हात ठोकत जाऊ लागला. जातानीचं चित्र सांगायला कसे गेले 5 जण, है ना का. अर्जुन एकदम रागानाशी वाळू उडवत जाऊ लागला पायानं. त्याच्यानंतर सहदेवाने काय केलं? पूर्ण तोंडाला चिखल लावला होता आणि तो चालू लागला, चिखल लावून जाऊ लागला. नकुलाने पण काय केलं की असा पडदा घेतला तोंडावर झाकून, तो पण जाऊ लागला. नखामध्ये याच्यामध्ये चिखल लावून एकदम पूर्ण रूप आपलं झाकून. आणि द्रौपदी रडत जात होती आणि तिनं केस मोकळे सोडले होते. हे दृश्य सांगितलं. वनवासाला जाताना असे जाऊ लागले 5 जण. तर धृतराष्ट्र म्हणले, असं काय सरळ बी जाऊ शकत होते, असं अलग काय जाण्याचं काय कारण आहे, याच्यात काय रहस्य लपले मी. तर त्यावेळेस विदुरजीने सांगितलं, म्हणजे महाराज काय सांगायचं तुम्हाला, की त्यांनी प्रतिज्ञा केली तुमच्या 100 मुलाला मारायची. लक्षात आहे. तर युद्ध फक्त निमित्त होणार आहे म्हणे, युद्धामध्ये सर्वजण मरणार आहेत. तर त्या पुढच्या चिंतेमुळं धर्मराज दुःखी झालेत, म्हणून ते खाली मान घालून चालले. 100च्या 100 मरणार आहेत म्हणून त्यांना दुःख झाले आणि ते खाली मान घालून. मग भीम का चाललाय म्हणे असं? तो वाट पाहायलाय की कधी गदा हातात घेऊन कौरवाला मारू. त्याच्यानं तो हात ठोकीत चाललेला आहे म्हणे. अर्जुन वाळू का उडवायलाय म्हणे? तर अर्जुन वाळू त्यासाठी उडाले की जेवढे कौरवाचे सैन्य आहेत
की वाळू जशी वाऱ्यानं उडत आहे म्हणे तसे सगळे यमलोकाला पाठवणार आहे तो, कोणाला ठेवणार नाही, सगळ्यांना काय करणार यमलोकाला पाठवणार आहे. तर सहदेव काय हे करू लागला म्हणे, त्यांनी हे काय केलं, तोंडावर हे काय केलं, तर म्हणे की जेव्हा युद्ध होईल तर सगळ्या कौरवाच्या पत्नी असंच काळं तोंड करून राहावं लागणार, विधवा होणार सगळे, म्हणून ते तोंडावर तसं केले म्हणे त्यांनी. आणि नकुलाने काय केले की पूर्ण ते चेहरा ढाकून ठेवलाय म्हणे, जेणेकरून हे होऊ नये नंतर पुढे हे झाल्यावर. आणि मग ही का आहे, कारण ते सर्व विधवा होणार आणि सती जाणार, असा पडदा घेऊन नकुलाने ते दर्शवलं. पतियुगाचं ते दुःख त्याला सहन होणार नाही. आणि द्रौपदीने केस का मोकळे सोडे, तर म्हणे जेव्हा दुःशासनाला मारणार भीम, त्याच्या रक्ताने केस बहाणार ती, तेव्हाच तवरक ती बहाणार नाही. हे ज्यावेळेस ऐकलं तर धृतराष्ट्राने रडायला सुरुवात केली. त्याला वाटलं सगळंच जाणार, राज्य तर जाणार, सगळे पोरं मरणार आणि सगळंच हेच होणार ना पांडव लोक. तर त्यावेळेस विदुराला सांगितलं, विदुरा जाय म्हणे त्यांना पुन्हा बोलवून आण, त्याचं त्या राज्य आपण वापस देऊ म्हणे, हे काही कामाचं नाही. त्याला भीती वाटलेली धृतराष्ट्र. तर विदुरजी म्हणे आता फार उशीर झाला, तिथे आता शक्य वेळ आता निघून गेली म्हणे, ती कोणी वापस येणार नाही, ते पूर्ण कुळाचा नाशच करणार म्हणले, कारण त्यांनी फार अपमान केला म्हणे कौरवानी. भर सभेमध्ये म्हणे द्रौपदीचं वस्त्र हरण केलं, किती मोठं हे आहे म्हणे, हे शक्य नाही म्हणे, ते आता ऐकणार नाही म्हणले. आता आणि दुसरी गोष्ट म्हणे, त्यांचा पाठीराखा श्रीकृष्ण आहे, हे लक्षात घ्या. आणि जिथं कृष्ण आहे तिथं काहीच कोणी करू शकत, हे तुम्हाला बी चांगलं माहिती आहे म्हणे. धृतराष्ट्राला म्हणाले, कोण म्हणजे पूर्ण खचून गेला धृतराष्ट्र, काहीच त्याला उत्साहच राहिला नाही. काय त्यानं वाटलं आता 100% आपला मृत्यू होणार आहे म्हणून. आणि मग काय झालं, तर आतापर्यंत तुम्ही आठवा म्हणले, एवढाच त्रास पांडवाला दिला, काय झालं, भीमाला विष पाजलं, काय झालं, लक्षात जाळण्याचा प्रयत्न, प्रत्येक वेळी म्हणे श्रीकृष्णाने त्यांना वाचवलं आणि युद्धामध्ये तेच वाचवणार आणि सगळे कौरव मरणार, हे लक्षात घ्या म्हणले तुम्ही. कारण जसे जे कर्म करते विदुरजी सांगितले तसे फळं त्याला भोगावं लागतात. कौरवांनी त्रास दिलाय म्हणे पांडवाला, त्याच्यामुळं आता यांना त्याचे फळं भोगावं लागतील म्हणले. त्याच्यामुळं तुम्ही आता तयार राहा फळं भोगण्यासाठी, काय नका धृतराष्ट्राला सांगायले विदुरजी. जे व्हायचं ते कोणी थांबवू शकत नाही म्हणले, कारण ही चूक तुमची, तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार दिले नाही. विदुरजी सांगायले धृतराष्ट्र, तुमची चूक आहे म्हणली, तुम्ही आंधळी आणि त्या गांधारीनं पट्टी बांधून घेतली, लेकरं मोकळेच, काही संस्कार नाही लावले म्हणे, कोणताच संस्कार नाही. पिंपा कौरवायला कोणताच नाही. कुंती महाराजांनी सगळं शिक्षण दिलं होतं त्या 5 जण, हा ना का, कोणतंच संस्कार लागलं नाही म्हणले. आणि त्याच्यातल्या त्याच्यात मामा असा विचित्र आणला धोंडून, शकुनी मामा, त्यांनी तर सगळी बिघडून टाकली म्हणे, त्याची भांजी एकही ठेवलं नाही बरोबर, लक्षात येईल. तर त्याच्यामुळं संगत फार जीवनामध्ये महत्त्वाची म्हणे. कौरवाला शकुनीची संगत भेट, बिघडले म्हणे सगळे कौरव, कोणी चांगलं राहिलं नाही. आणि तुम्ही त्याचे लाड वरून पुरवले तर पूर्ण ते बिघडून गेले कौरव. तर त्याच्यामुळं आता द्रौपदीचं वस्त्र हरण होऊ लागलं म्हणे, तेव्हा का शांत बसले तुम्ही, तेव्हा तुम्हाला बोलायला तोंड नव्हतं, दिसायला गेलं म्हणून बोलता येत होतं ना. विदुरजी भ्यायचे नाही कोणालाच, दुर्योधनालाही भ्यायचे नाही, धृतराष्ट्रालाही भ्यायचे नाही, है ना का, जे खरं आहे ते सांगायचे, त्यांना काही भीती नव्हती कोणाची. तर म्हणणे त्यावेळेस काय तुम्हाला बोलायला काय झालं, तर ज्यावेळेस वस्त्र तुम्ही जर म्हणले असते तर काय ताकद होती म्हणे, दुःशासनाची साडी ओढायची, गप्प बसून राहिले म्हणे. आता त्या पापाचे फळ तुम्हाला भोगावं लागणार म्हणे सगळ्यांना, काय ना का, जेवढ्यांनी वस्त्रहरण केलं म्हणे ते सर्व मरणार, जेवढ्यांनी पाहिले सर्व मरणार म्हणे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये. तर त्यामुळे आता सर्व तुमचं नाव गेलं, सगळं गेलं म्हणे. आता तुम्ही फक्त वाट पहा तुमच्या विनाशाची, दुसरं आता काही होणार नाही, काय नका. कारण म्हणे मुलं जसे वागतात तसेच त्याच्या आईवडिलाचं नाव निघते, आणि मुलं वाईट निघलेत मग नाव कोणाचं जाणार. मुलं चांगले निघल्यावर आईवडील चांगले, मुलं वाईट निघल्यावर नाव कोणाचं खराब होणार, मग कोणाचं आहे म्हणतात पहिल्यांदा, नाव आईवडिलाचं जाणार म्हणे. तर तुम्ही जर पांडवाला आणि कौरवाला सारखं समजलं असता पहिलेच, तर ही वेळच आली नसती म्हणे तुम्हाला. तुम्हीच भेदभाव केलाय पहिल्यापासून, पांडवाला अलग समजले आणि कौरवाला अलग हे केले, म्हणून आता रडण्याची वेळ आली तुमच्यावर. आता रडत राहा म्हणजे, आता रडण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही, कोणीच काही करू शकत नाही म्हणे. तर धृतराष्ट्राला फार दुःख झालं, त्याला चूक आपली लक्षात आली, पण आता उपाय नव्हता काही.
इलाज नाही. तर इथं सभापर्व समाप्त झालं. लक्षात आहे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 श्रीकृष्णचंद्र भगवान की. तर आता तिसरं पर्व महाभारताचं चालू आहे, त्याचं नाव आहे वन पर्व. तर आता वनामध्ये पांडव निवास करणार आहेत, काय ना का. तर आता जन्मेजय विचारलं वैशंपायन की पांडव वनामध्ये कसे राहिले, काय ना का. आणि तीच कथा सूत गोस्वामी नैमिषारण्यामध्ये सांगायलेत. कोणाला? शौनकादी 88,000 ऋषी. तर म्हणजे वनवासामध्ये कसे राहिले पांडव, द्रौपदी आणि 5 पांडव वनवामध्ये कसे राहिले म्हणून. आता इकडं द्रौपदीनं 5 पांडव आणि द्रौपदी कुंती महाराणी तर तिथंच थांबली विदुरजीच्या घरी. तर म्हणले इंद्रसेनाने एक रथ पाठवला होता याच्यासाठी. तर रथात बसून पांडव वनवासाकडे निघले. पण हस्तिनापुराच्या लोकांना फार विरह होऊ लागला, फार दुःखी झाले ते लोक. आणि एवढे चांगले पांडव सगळे हस्तिनापूर त्यांच्या रथाच्या मागे जाऊ लागलं. जसं प्रभू रामचंद्राच्या मागे जाऊ लागले सगळे अयोध्यावासी, तशाच प्रकारे त्या धर्मराजाला कळालं तर त्यांना फार दुःख झालं. तर त्यांनी वापस पाठवला हात जोडून. म्हणले बाबा आम्ही येणार आहे वापस, तिथं काय कायमची थांबणार नाही, तुम्ही काय करा वाट पहा. तर तिकडं मग काय केलं त्यांनी, गंगा नदी पार केली आणि एक रात्र वडाच्या झाडाखाली थांबले. नंतर दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघणार तेवढ्यामध्ये ब्राह्मण लोक आले. ब्राह्मण तपस्वी कोणापाशी? पांडवाईपाशी. ब्राह्मण तपस्वी आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पण तुमच्याबरोबर राहिलं, आम्ही आता हस्तिनापुरात राहणार. ब्राह्मण लोक आले यांच्याबरोबर. तर आम्ही राहणार नाही म्हणले तिथं. तर त्यावेळेस धर्मराजांनी समजून सांगितलं बाबा आता मी काय राजा नाही, मी आता वनवासी माणूस आहे, माझंच खाण्याचं काही खरं नाही. तर तुम्हाला कुठून मी खाऊ घालून काय करू. तर तुम्ही जसं आले म्हणे तसे वापस जा. माझ्याजवळ काहीच नाही म्हणे, तुम्हाला राहण्याची सोय नाही, खाण्याची पण सोय नाही, तर तुम्ही काय करा वापस जा. तर त्यावेळेस ब्राह्मण ऐकण्यात म्हणे काही झालं काही नसलं तरी चालते, पण आम्ही म्हणे तुमच्यासोबतच राहणार. ब्राह्मणाने विनंती केली. तर म्हणे आम्ही तुमच्याबरोबर राहू, तुम्हाला कथा सांगू, कथा कीर्तन होईल, भजन होईल, बाकी दुसरं काय पाहिजे म्हणे आपलं. तर जे भगवंतांनी लिहिले ते तर भेटणारच, त्याच्यात काही हे नाही, सर्व कष्ट सहन करायला आम्ही तयार आहेत म्हणले. तर त्यावेळेस धौम्य ऋषी पण जाऊ लागले सोबत, काय ना का. तर धौम्य ऋषी जाऊ लागले. तर धर्मराजाने विचार केला आता धौम्य ऋषीलाच विचारावं एवढ्या ब्राह्मणाची सोय कशी करायची. तर धौम्य ऋषीपाशी गेले. तर धौम्य ऋषीने सांगितलं तू एक काम कर, सूर्यदेवाची उपासना कर, काय ना का. सूर्यदेवाची उपासना कर म्हणले तर तुझी जी अडचण आहे ती दूर होईल. आणि मग धर्मराजाने मनापासून सूर्यदेवाची उपासना करायला सुरुवात केली. तर सूर्यदेव प्रसन्न झाले धर्मराजावर आणि प्रसन्न झाले आणि एक थाळी दिली वर म्हणून. आणि सूर्यदेव म्हणले धर्मराजा की माझं स्तोत्र आहे सकाळी सकाळी मन आणि या थाळीची पूजा कर, याच्यामुळं तुला जेवढं पाहिजे तेवढं अन्न प्राप्त होईल या थाळीतून, यानं का जेवढं पाहिजे तेवढं अन्न तुला काय होईल प्राप्त होईल म्हणले. आणि सगळ्याला पुरेल, 12 वर्ष तुम्हाला अन्न कमी पडणार ही भगवंताची योजना. नाही तर किती अवघड वनवास. भगवंत ज्याचं रक्षण करतात त्याला काही चिंता नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. पण आपल्याला विश्वास नसते. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ना सर्व भगवंत नियोजन लावतात पण आपल्याला विश्वास नसते म्हणून गडबड होत. तर धर्मराजाची पूर्ण चिंताच मिटली ना 12 वर्षासाठी थाळी. लक्षात येईल. पण एक लक्षात ठेव म्हणे जेव्हा द्रौपदी जेवण करीत आणि थाळी धुतल्या जाणार तर दुसऱ्या दिवसाशिवाय त्याच्यात काही भेटणार. म्हणून द्रौपदीला सर्वात शेवटी जेवावं लागलं सगळ्याचं झाल्यावर. लक्षात येईल. ती जेवल्याच्या नंतर काही राहणार नाही. तर दुसरा जवळक दिवस उजडणार नाही तवरक त्या थाळीमध्ये काही भेटणार नाही असं म्हणले. आणि सूर्यदेव अंतर्धान झाले. पांडवाला फार आनंद झाला, कायमच चिंताच मिटली ना त्यांची. लक्षात आता त्याच्यात एवढं अन्न भेटायचं त्यामुळे त्याचं नाव पडलं अक्षय पात्र. अक्षय पात्र नाव पडलं. आता पांडव वनामध्ये राहू लागले आणि एकदम आता कधी कधी दुसरे लोक भेटा यायचे पांडवायला वनामध्ये. काम्य वनामध्ये ते गेले तर एकदम वनामध्ये आश्रम बांधले, तिथंच एकदम याच्यासारखं राहू लागले. लोक त्यांना भेटायला जाऊ लागले. आता इकडं काय झालं
धृतराष्ट्राला आणि कौरवायला पांडवाची भीती वाटू लागली. ठीक आहे 12 वर्ष ते राहतील, पण जेव्हा 12 वर्ष पूर्ण होतील आणि वापस येतील तर ते बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तर भीती वाटू लागली धृतराष्ट्र. तर त्यांनी विदुरजीला विचारलं. तर विदुरजीनं सांगितलं, पाय तुम्हाला जर वाटते ना तुमचं सगळं चिंता दूर हो, एक काम आताही तुम्ही करू शकता. त्यांना वापस बोलवा आणि त्यांचं राज्य त्यांना वापस द्या. असं जर तुम्ही केलं तर ते सगळं व्यवस्थित होईल, नाही तर मग परिणाम भोगायला तुम्हाला तयार राहावं लागेल. तर त्यावेळेस धृतराष्ट्राला ते पटलं नाही. आणि दुर्योधनाने शकून एवढं समजून सांगितलं होतं की त्याला ते पटायचंच नाही. विदुरजीने काही सांगितलं काय नका. तर त्यावेळेस राग आला धृतराष्ट्राला. म्हणे तू राहतो नेहमी आमच्याकडं. राग आला धृतराष्ट्राला. तू भाऊ नाही म्हणे आमचा, वैरी हे म्हणले. तू राहायला आमच्याकडं नेहमी पांडवाचं गुणगान करतो, त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगतो. मग तू राहायलाच घाल म्हणे आमच्यापाशी. जाय म्हणे तिकडं पांडवाकडं, राहू नको आमच्याजवळ. लक्षात आहे नाही. तर विदुरजीला फार दुःख झालं. भाऊ एवढं त्याच्या चांगल्या हितासाठी सांगायला तेच डोकं आपल्याला हे करायला. तर विदुरजी म्हणे ठीक आहे तुमची अशीच इच्छा आहे तर जातो, मला काही घे नाही. नंतर विदुरजी हस्तिनापूर सोडून गेले पांडवाकडे वनवासामध्ये, जिथं पांडव राहू लागले तिकडे गेले काम्यवनामध्ये. तर काम्यवनामध्ये ज्यावेळेस गेले तर सर्व घटना सांगितली त्यांनी पांडवांची जी घडलेली काय काय आहे सगळं झालं. आणि आता तो त्यांच्याबरोबरच राहणार हे बी सांगितलं. विदुरजी म्हणे आता मी इथंच राहणार आहे. मग धृतराष्ट्रांनी काय केले, काढून दिले म्हणे. तर पांडवाला फार आनंद झाला. तर विदुरजी सोबत असल्यावर काय पाहायचं का, लक्षात आहे. तर काही दिवस विदुरजी आनंदानं राहिले पांडवाबरोबर. पण इकडं आता याला पश्चाताप झाला धृतराष्ट्राला, विदुराला काढून दिलं त्यांच्याबरोबर. तर फार त्याला दुःख झालं. आता विदुरजी तिकडं जाणार, तिकडं ते प्लॅन सांगणार, मग आपला विनाश लवकरच होईल म्हणले काय नका. तर लवकर हे फार दुःखी झाला धृतराष्ट्र. त्याला वाटलं लवकरात लवकर काहीतरी प्लॅन करून बोलावं लागते. आणि इकडे व्यासदेवाने पण सांगितलं होतं घेऊन ये म्हणले लवकर, नाही तर विनाश कौरवाचा लवकरच होईल. 12 वर्ष वाट पाहायचं कामही पडणार नाही. लवकरात लवकर विदुरजीला घेऊन या म्हणले. तर त्याच्यानंतर मग काय केलं, विदुरजीला आणण्यासाठी संजयाला पाठवलं. मंत्री होता ना संजय, कोणाचा, धृतराष्ट्राचा. आणि निरोप पाठवला की मला माझ्या कृतीचा पश्चाताप झालाय, विदुरजीनं परत यावं, नाहीतर मी प्राणत्याग करेन. धृतराष्ट्रानं असा निरोप पाठवला. तर विदुरजीनं विचार केला बाबा मृत्यू कशाला, लक्षात आहे. तर आपण वापस जाऊ म्हणले. मग विदुरजी वापस हस्तिनापुराला गेले. वापस हस्तिनापुराला गेले आणि त्यांच्या गळ्याला मिठी मारली. कोणाच्या, धृतराष्ट्राच्या. आणि म्हणे मी तेच सांगायला तुमच्या हिताचं तुमच्या लक्षात येईन म्हणे. माझा काय स्वार्थ आहे त्याच्यामध्ये, विदुरजी सांगेल. मला काय फरक पडत नाही म्हणे, पण तुमच्या हिताच्या गोष्टी मी सांगतो म्हणे नेहमी, पण तुम्हाला त्या पटत नाही. विदुरजी आल्यावर दुर्योधनाला फार वाईट वाटलं. हे कहाला आला पुन्हा माणूस, गेला होता म्हणजे बरं झालं होतं. आणि याला ते चांगला उपदेश आवडायचा नाही. दुष्ट माणसाला पहा चांगला उपदेश आवडत नाही. शास्त्रामध्ये एक श्लोक येते की उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपायन शांत, की मूर्ख माणसाला जर उपदेश केला त्याला जास्त राग येते. काय म्हणते, त्याला जर हिताची गोष्ट सांगितली एखाद्या मूर्खाला तर त्याला जास्त राग येते पहिल्यापेक्षा. हे का सांगायला, काय गरज याल, म्हणजे इकडं विनाश झाला तर चालते, त्याला काही वाटत नाही. पण चांगलं कोणा सांगितलं की त्याला ते आवडत नाही. दुर्योधन तशाच प्रकारचा माण, चांगलं त्याला कुणी सांगितलं की त्याला आवडायचं. आणि शकुनी नेहमी विनाशच, पण ते त्याला पटायचं. शकुनीचे सगळे वाक्य यायचं ध्यान देऊन ऐकायचं दुर्योधन. त्याचा परिणाम असा झाला की पूर्ण विनाश झाला कौरवाचा. कोणीच शिल्लक राहिलं नाही कुडामध्ये त्यांच्या. आता इकडं काय झालं की शकुनीनं समजावून सांगितलं की धृतराष्ट्राने काय केलं, पांडवांना जर बोलवून घेतलं तर सगळं प्लॅनच बिघडून जाईल म्हणे आपलं. हे का आहे डोक्यात फिरायले म्हणे तुझ्या बापाचा विचार, सांग जरा समजून जाऊन, तू ऐकत आहे म्हणे. हे काय आहे म्हणे, असं पांडवायला काय बोलवायचं म्हणे वापस. आता एकदा गेले कायमचा काटा निघला म्हणे, आता इकडं बोलवायचं काय करायचं, बोलवू नका म्हणले वापस. आणि दुसरी गोष्ट एक प्लॅन आपण करू म्हणे, आता ते वनवासात कोणीच नाही त्याच्यासोबत, तिकडंच जाऊन आपण आक्रमण करू. कुठं, वनवासामध्ये जाऊन. आणि तिकडं कोणी त्याला वाचवा येणार नाही. कृष्ण तर द्वारकेले, त्यांना काय माहीत कृष्ण कोठून कुठं जाऊ शकतं, ते त्याच्या डोक्याने विचार. कृष्ण तर द्वारकेत हे म्हणे, कृष्णाला काय मतं लागायला. तर तिथं जाऊन आपण काय करू, त्यांना हे करून टाकू, मारून टाकू.
असा प्लॅन करू लागला. तर कर्ण, दुर्योधन, दुःशासन आणि शकुनी या चौघांनी मिळून हा प्लॅन केला. काय ना का. तर व्यासदेवाला ही गोष्ट कळाली. आता व्यासदेव भगवंताचे अवतार आहे, अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळाली की ह्याचा प्लॅन चाललाय मारायचा कौरवायला, या पांडवायला. तर व्यासदेव आले धृतराष्ट्रापाशी आणि धृतराष्ट्र म्हणे, अरे धृतराष्ट्रा, तू हे लेकरं सांभाळ म्हणले, काय प्लॅन करायचं काही माहीत आहे का म्हणले, तू पांडवायला मारायचा बेत करायला म्हणे. अरे एक लक्षात ठेव म्हणले की ते लवकर मरतील असं जर करतील, असे तरी जगतील काही दिवस. पांडवायला मारायचा जर प्रयत्न करतील, लवकरच त्यांचा काय होईल, मृत्यू होईल म्हणले. तर त्यावेळेस मग पाय धरले धृतराष्ट्राने. कोणाचे? व्यासदेवाचे. म्हणले खरंच सांगतो, मला काहीच माहीत नाही. आणि माहीत नव्हतं काहीच. या चौघाचाच प्लॅन होता. दुःशासन, कर्ण, दुर्योधन आणि शकुनी या चौघांनी मिळून प्लॅन केला पांडवाला वनवासामध्ये मारायचं. तर त्यावेळेस म्हणले मला काहीच माहीत नाही म्हणे, दुर्योधनानं असं काही जर केलं तर मी आत्महत्या करील म्हणले धृतराष्ट्र म्हणलं. लक्षात आहे. हे सर्व म्हणे शकुनी, कर्ण, दुर्योधन, दुःशासन यांनी हे केले म्हणे. तर ज्यावेळेस त्यांना कळलं की आपला बाप असा म्हणे आत्महत्या करेल, मग त्यांनी तो प्लॅन रद्द केला. म्हणजे नका सगळी गडबड होईल, धृतराष्ट्र जर मेला तर. धृतराष्ट्राला मग परत व्यासदेवाने सांगितलं की तू तुझ्या मुलाला समजून सांग म्हणले, थोडा काहीतरी डोकं तू ध्यानावर ठेव, काय करायला पोरं, तू काय करायला, थोडं लक्ष ठेव की म्हणले तू. हा ना का, काय प्लॅन चाललेत, का आहे काय नाही, तू लक्ष ठेव म्हणले. आणि आता मी चाललो वापस, पण म्हणले काही दिवसानं मैत्री ऋषी येणार आहेत तुला भेटाय. काय ना का. तर मैत्री ऋषी जे काही सांगतील ते ध्यानपूर्वक ऐका आणि त्याचं पालन करा, नाही तो 100% कौरवाचा विनाश होणार. लक्षात आहे ना. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. तर 100% म्हणले कौरवाचा काय होईल, विनाश होईल. आता इकडं काय झालं, काही दिवसानं मैत्री ऋषी आले, व्यासदेव निघून गेले. तर मैत्री ऋषी ज्यावेळेस आले तो धृतराष्ट्रानं स्वागत केलं, ऋषीला आसन दिलं. तर त्यांनी दुर्योधनाला बोलवलं, दुर्योधनाला बोलवा. तर दुर्योधन आला आणि दुर्योधन आल्याच्या नंतर मैत्री ऋषीने सांगितलं, दुर्योधना तू पांडवासंग कपट केलं म्हणे, खोटं बोलला, हे तो चांगलं केलं नाही. एक लक्षात ठेव म्हणले, पांडव महान वीर आहेत, सत्यवादी आहेत, तो भावासंग वैर केलं त्याच्यामुळे तो हा विनाश व्हायला. तुला माहीत आहे का काही की भीमानं किमीर नावाचा एक राक्षस होता, त्याचा वध केला. बकासुरापेक्षा 10 पटीनं बलवान होता, आत्ताच वध केलाय म्हणे ताजा किमीर राक्षसाचा. तर हे लक्षात ठेव म्हणले, सहज मारले, आतापर्यंत भरपूर दुष्ट मारलेत. तो जर त्यांना परत बोलवून आणलं आणि त्यांचं राज्य दिलं तरच तो त्याच्यात कल्याण आहे. काय नका. तर दुर्योधनाला काही पटलं नाही, ते त्यांनी लक्ष दिलं नाही मैत्री ऋषीच्या बोलण्याकडे. लक्षात आहे ना. तो हसू लागला. आता एवढा सिरियस उपदेश करायला आणि याला हसू आलं, आणि हसून काय केलं त्यांनी, आपली मांडी थोपटली आणि म्हणले की ताकद आहे म्हणे माह्यामध्ये, येऊ द्या पांडव, मी उत्तर देईल म्हणे सर्वांनी. तर त्यावेळेस मग मैत्री ऋषीला फार राग आला, एवढ्या याच्या हिताची गोष्ट सांगारून याला याचा अभिमान सुधरू देईन. तर म्हणे जेवढ्या गर्वानं तो मांडी थोपटायला म्हणे त्याच मांडीचे तुकडे होतील म्हणे, तुझा मृत्यू होईल. काय नका, तेच मांडीचे आता थोपटायला तू, ह्याच मांडीवर म्हणे गदा लागेल आणि तुझा मृत्यू होईल, तडफडून तू काय होशील, मरशील म्हणे, आणि सर्व तुमच्या कुळाचा नाश होईल, कोणी शिल्लक राहणार नाही. बस साधू संत प्रेमळे तर ठीक आहे पण तपस्या असते ना, ते जे बोलणार ते 100% होणार. काय ना, म्हणून पहिले लोक साधू संतांना घाबरत होते, कारण त्यांच्या वाणीमध्ये पावर होत, जे बोलणार ते होणारच 100%, त्याला कोणीच टाळू शकत नाही. लक्षात येईल. तर म्हणले सर्व तुमचा विनाश होईल म्हणे, कौरवाचा मृत्यू होईल तुमचा, असं म्हणून निघून गेले मैत्री ऋषी तिथून. दुर्योधनाला फार भीती वाटली, कारण म्हणले त्याला माहीत होतं ऋषीचा शाप खोटा होत नाही. धृतराष्ट्राला पण फार वाईट वाटलं. तर त्यावेळेस मग धृतराष्ट्रानं विचारलं विदुरजीला की मग किमीर राक्षस कोण होता, कसं काय मारलं त्याला पांडवांनी, काय ना का, कोण होता हा किमीर राक्षस. तर त्यावेळेस म्हणले हा किमीर राक्षस जो आहे हा बकासुराचा भाऊ होता आणि हिडिंबाचा मित्र. बकासूर जो मारला होता ना अगोदर एकचक्र गावामध्ये, त्याचा हा भाऊ होता, पण हा 10 पटीनं बलवान होता बकासुरापेक्षा. काय नका. तर काय झालं की ज्या वेळेस पांडव गेले म्हणे तिथं वनामध्ये, तर तिथं
अंधार होता. तर अंधारामध्ये त्याने मशाल घेतली हातात. आता पूर्वी काय लाईटर नव्हते, बॅटरी नव्हती, तर मशाल घेऊन जायचे. तर मशाल घेऊन हे गेले तिथं. हा राक्षस, किरमिर राक्षस तिथं गेला. तर त्यांनी विचारलं याच्यात भीम कोण आहे, कारण त्याला माहीत होतं आपल्या भावाला कोण मारले, भीमानं मारले. तर भीम कोण आहे म्हणे याच्यामध्ये. तर त्यावेळेस त्याने सांगितलं मी भीम आहे. लगेच त्याने ती मशाल फेकून मारली भीमाच्या अंगावर, त्या किरमिर राक्षसानं. तर भीमाने काय केलं, पुन्हा तीच मशाल पकडली, फेकून वापस त्याला मारलं. हा ना का. मग तो फार चिडला आणि एकदम पळत पळत येऊन भीमाच्या पोटात बुक्या मारायला सुरुवात केली. हे विदुरची सांगायलेत कथा. कोणाला? धृतराष्ट्राला. किरमिर राक्षसाला कसं मारलं वनवासामध्ये. तो पोटामध्ये भरपूर मारला, पण भीम एवढा बलवान होता की काही झालं नाही भीमाला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, एक बाजूला गेला आणि मोठं झाड उपटलं मारण्यासाठी. कोणाला? भीमाला. झाड उचललं आणि भीमाच्या डोक्यामध्ये टाकायचं. तर तोपर्यंत भीमाने काय केलं, त्या झाडाचे तुकडे केले आणि दुसरे 2 झाडं उपटली आणि फेकून मारले त्या किरमिर राक्षसावर. तो तिकडं जाऊन पडला. परत त्याने काय केलं, पळत आला आणि भीमाच्या छातीवर मोठ्याने एक बुकी मारली त्या किरमिर राक्षसाने. लक्षात आहे. पण काहीच झालं नाही, एकदम वज्रदेही भीम, काही झालं नाही, जशान तसंच उभा राहिला. तर त्याच्यानंतर मग परत मारण्यासाठी आला पळत येऊन. मग भीमाने काय केलं की त्याची हात पकडलं, काय ना का, आणि हात पकडून तू फिरवायला सुरुवात केली त्याला, असं मोडायला. आपण पिळतो कसे कपडे, तसं त्या किरमिर राक्षसाला काय केलं भीमानं, हे करायला सुरुवात केली. आणि फार तो आडू लागला मोठमोठ्यानं. नंतर भीमानं काही सोडलंच नाही. नंतर तर पूर्ण असं त्याची कंबर तोडली आणि फोल्डर कसं करतो आपण, कागद कसा मुडपतो, तसा तो किरमिर राक्षस म्हणे असा मुडपून टाकला हाताने आणि तडफडून तो मेला. अशा प्रकारे म्हणे एवढा मोठा राक्षस. पण पाहता पाहता भीमाने त्याचा काय केला, वध केलाय म्हणणे. तर अशा प्रकारे म्हणले की त्यांनी मग तिथून ते वन सोडलं आणि पुढं द्वैतवनाकडं निघून गेले. पण तेवढ्यामध्ये मग निरोप आला, म्हणून मी वापस आलो. लक्षात आहे. तर हे लक्षात ठेवा म्हणणे, भीम फार बलवान. भीम जो आहे कौरवाच्या नाशाला काय होईल, कारणीभूत होईल असं मला वाटायला. तर पुढं हे शौनकादी ऋषीला कथा सांगायले सूत गोस्वामी. तर म्हणले ध्यान देऊन ऐका, फार सुंदर का आहे कथा आहे. तर दुर्वासा ऋषी तर माहीतच असतील म्हणे आपल्याला. तर पण दुर्वासा ऋषी फार प्रसिद्ध आहे, शाप देण्यामध्ये पण आणि वरदान देण्यामध्ये पण, दोन्हीमध्ये दुर्वासा ऋषी प्रसिद्ध आहेत. तर काय झालं म्हणले, एकदा हे दुर्वासा ऋषी जे आहेत फिरत फिरत हस्तिनापुराला आले. दुर्वासा ऋषी हस्तिनापुराला आले फिरत फिरत, आणि तेव्हा पांडव वनवासामध्ये गेले होते हस्तिनापूर सोडून. तर इकडं धृतराष्ट्रानं दुर्योधनानं फार चांगलं स्वागत केलं. कोणाचं? दुर्वासा ऋषीचं. एकदम चांगलं त्यांची पूजा केली, त्याला फळं खायला दिले, मिठाई दिली एकदम. आता दुर्योधनाला दुर्वासा ऋषीचा स्वभाव माहीत होता की लवकर चिडतात, लवकर प्रसन्न पण होतात. तर दुर्योधन एकदम स्वतः सेवा करू लागला सगळी, पुढं पुढं राहून. कोणाची? दुर्वासा ऋषीची. तर जेव्हा ते विश्रांती घ्यायला जायचे तर दुर्योधन त्याचे पाय दाबायचा, सगळी सेवा करू लागला. तर त्याच्या सेवेवर एवढे प्रसन्न झाले दुर्वासा ऋषी. म्हणजे दुर्योधना एवढा प्रसन्न झालो म्हणे तुझ्या सेवेवर, तुला काय पाहिजे ते माग. दुर्वासा ऋषी म्हणले तुला काय पाहिजे ते माग म्हणले, त्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. तर दुर्योधन स्वतःच्या बुद्धीने काय कामं करायचं नाही, तो सल्ला कोणाचा घ्यायचा? शकुनी मामाचा. चुकीच्या माणसाचा सल्ला घेतल्यामुळं कसा विनाश होते का. तर ते शकुनीच्या संगतीत राहू राहू त्याची बुद्धी तशीच बनली दुर्योधनाची. तो आईवडिलाचं ऐकायचं नाही, मामाचं ऐकायचं, शकुनीचं. कधी कधी गांधारी समजून सांगायची दुर्योधनात, पण तो बिलकुल ऐकायचा नाही काहीच. ते शकुनी मामा जे म्हणत तेच पूर्ण. त्याच्या मनात फक्त एकच ध्यास होता की पांडवाला मारायचं आणि द्यायचं राज्य. ते इंद्रप्रस्थ पण, हस्तिनापूर तर द्यायचंच नाही, पण इंद्रप्रस्थ पण घ्यायचा त्याचा प्लॅन चालू झाला. लक्षात आहे. ते घ्यायचं म्हणणे, जमीन घर सगळं घ्यायचं. तर त्यावेळेस त्याने विचार केला, आता डायरेक्ट कसं म्हणावं. डायरेक्ट शाप देतील ना दुर्वासा ऋषी, डायरेक्ट कसं बोलावं त्यांना असं ओपनच, मला राज्य पाहिजे कौरवाचं. तर त्यावेळेस काय म्हणते, एकदम नम्रतेनं असा हात जोडून उभा राहिला. कोण? दुर्योधन दुर्वासा ऋषी पुढं. आणि म्हणले, ऋषीवर माझ्यासारख्या गरीबाकडे तुम्ही आले, सेवा करायची संधी दिली, तर मी फार तुमचा आभारी आहे. लक्षात आहे.
तर हा दिवस म्हणजे माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे. तुम्ही जे आले आमच्या हस्तिनापुरामध्ये, तर माझी एकच तुम्हाला विनंती आहे म्हणून, तर जशी मला सेवा देऊन तुम्ही कृपा केली, तसं माझा एक भाऊ आहे म्हणे मोठा, तो आता राहायला म्हणले तिकडं काम्यवनामध्ये, तर तुम्ही तिकडं जा आणि त्यांच्यावर पण अशीच कृपा करा. काय ना का, माझ्यावर जशी कृपा केली, तर तिथं सगळेजण राहिलेत म्हणली. द्रौपदी पण आहेत, युधिष्ठिर आहेत, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव सर्वजण आहेत. त्यांना पण सेवेची संधी द्या, एवढीच प्रार्थना आहे म्हणले, मला दुसरं काही लागत नाही म्हणले. तर म्हणले त्यांना काय केलंय की पांडवाचा जो मोठा आहे धर्मराज, तर त्याला सूर्यदेवाकडून एक थाळी भेटलेली, ही फार चमत्कारिक थाळी आहे म्हणून. ही कळालं दुर्योधनाला इकडं, खबर लक्षात यायला. तर त्यातमध्ये इच्छेप्रमाणे एका माणसाचं भोजन मिळते आणि 1000 माणसाचं भेटते, पण एकदाच. कळालं का. तर या थाळीमुळे म्हणे पांडवाला भिक्षा मागायचं काम पडत नाही आणि कृष्ण कृपेनं आयतं त्यांना खायला भेटायचं, काही त्यांना काम करायचं काम नाही म्हणले. पण जेव्हा ती थाळीमध्ये द्रौपदी जे होते आणि ती उबडी करून ठेवते, तर दुसऱ्या दिवसाशिवाय काही भेटत नाही. लक्षात आहे. तर तुम्ही काय करा म्हणले, द्रौपदी जेवल्यावर जा, पहा वरदान याचं. म्हणजे फायदा काहीच पाहिजेत नाही, फक्त दुसऱ्याचं काय करायचं. आता काही देऊ शकत होते दुर्वासा ऋषी, पण द्वेषी माणसं जे राहतात त्यांना आपल्या हितापेक्षा दुसऱ्याच्या विनाशामध्ये आनंद येतो. मत्सर त्याला तर म्हणतात, आपलं नाश झालं तरी चालतं, पण दुसऱ्याचं चांगलं होऊ नये. लक्षात आहे. मत्सर फार अवघड आहे, त्याच्यामुळे लय लोकांचा विनाश होतो. दुर्योधन नेहमी मत्सर करायचा पांडवाचा, त्या बिलकुल त्याची प्रगती आवडायची नाही. नाही विकास झाला तर चालते, पण त्याची प्रगती होऊ नये, याला खेकडा प्रवृत्ती म्हणतात. म्हणजे ते खेकडा स्वतः बाहेर निघत नाही, दुसऱ्यालाही बाहेर निघू देत नाही, असं आहे. तर या प्रवृत्तीमुळे माणसाचा विकासच होत नाही. ही प्रवृत्ती कधीच नसली पाहिजे. मला होत नाही बाबा ते करायला, त्याला करू द्या ना मग, अशी प्रवृत्ती पाहिजे. पण दुर्योधनाची ती नव्हती. आणि म्हणले त्यांना तिथं अचानक जा तुम्ही आणि एकटे जाऊ नका, तुमचे जेवढे शिष्य आहेत सगळे जमा करा, सगळे घेऊन जा एकदा, आणि त्यांना भोजन मागा. आणि पोटभर देण्यास जर ते असमर्थ ठरले, तर त्यांना शाप देऊन विनाश करा त्यांचा. पहा दुर्वासा ऋषीकडे मागा. दुर्वासा ऋषीनं विचार केला मनामध्ये, काही दुष्ट माणूस आहे. आता तोंडावर काही म्हणताय ना, एवढी सेवा केली. दुर्वासा ऋषी म्हणे काय दुष्ट माणूस आहे म्हणले, याचा फक्त दुसऱ्याचा विनाश करायचा त्याच्या डोक्यामध्ये, चांगलं काहीच नाही. लक्षात आहे. पण एक लक्षात ठेवा, त्यांनी म्हणत म्हणले की जो दुसऱ्याचा नाश करायचा तो पहिल्यांदा त्याचा नाश होते. हो ना का. दुसऱ्याचा नाश करायचा जाते, पहिल्यांदा त्याचाच काय होते, विनाश होते. लक्षात आहे. तर दुर्योधनानं असं करायला नव्हतं पाहिजे म्हणून. पण ठीक आहे, आता म्हणलं, आता वरदान दिलं, आता नाही म्हणता येणं. आणि मग त्याच्यानंतर दुर्वासा ऋषी काय केलं की आपले 60,000 शिष्य बरोबर घेतले. किती विचार करा आता, 60,000 शिष्य घेतले आणि गेले कुठं, काम्यवनामध्ये जिथं थांबले होते पांडव. लक्षात आहे ना. तर तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मग पांडवांनी स्वागत केलं दुर्वासा ऋषीचं, बसायला आसन दिलं आणि म्हणले विराजमान हो. तर त्यावेळेस काय म्हणले दुर्वासा ऋषी, आम्हाला भूक लागली म्हणे सर्वांना, तर तुम्ही याची तयारी करा. पण त्या दिवशी काय झालं होतं, द्रौपदीचं भोजन झालं नव्हतं. तर दुर्वासा फक्त म्हणले डायरेक्ट की तयारी करून ठेवा, मी आता येतो. लक्षात आहे. तर धर्मराजाला काहीच कळलं ना आता काय करावं. तर दुर्वासा ऋषी म्हणले मग तयारी कर म्हणले सगळे. तर त्याच युधिष्ठिर महाराज म्हणले ठीक आहे, एवढ्या दुरून आले तुम्ही थकून, तर तुम्ही काय करा, एक काम करा, स्नान करून या. कळलं का. नंतर आम्ही काय करू, सर्वजण तयारी करून ठेवू आणि नंतर मग तुमची सर्व व्यवस्था होईल. तर ज्यावेळेस असं म्हणले, तरी सर्वजण स्नान करण्यासाठी निघून गेले आणि स्नान करू लागले. तर उद्या पाहू आपण पुढं काय कथा झाली. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 श्री कृष्णचंद्र भगवान की
श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, पवनपुत्र हनुमान की, श्री वृंदावन धाम की, श्री महाभारत कथा की, प्रभु रामचंद्र भगवान की, शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंद। जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम।